बासुंदी आपण तयार करणार आहोत पारंपरिक पद्धतीनुसार. तुम्ही नक्की करून पहा. आणि चला आपण आता रेसिपी तयार करण्यासाठी चालू करूया. नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बासुंदी बनवणार आहोत. गोड अशी ही डिश आहे, एकदम लवकर बनणारी, जास्त वेळ लागत नाही आहे बनवायला, जास्त साहित्यही लागत नाही आहे. तर आपण अशी गोड अशी ही आज बासुंदी बनवणार आहे. आज रेसिपी बनवणार आहे बासुंदीची. जर माझी रेसिपी छान वाटली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. तुमच्याशी काय जर तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कमेंट करू शकता. तर आपण आता चला रेसिपी तयार करायला चालू करूया. बासुंदी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागत आहे ते आपण आधी पाहूया. मी 1 वाटी सपाट वाटी साखर घेतलेली आहे. 8 ते 10 काजू घेतलेले आहेत. 3 ते 4 चिमूटभर मी चारोळे घेतलेले आहेत. हे रोस्ट केलेले बदाम घेतलेले आहेत. 8 ते 10 बदाम आहेत. आणि हे लहान केलेले मी काजू घेतलेले, थोडे गार्निश करण्यासाठी वरून टाकणार आहे मी. आणि हे बदाम आणि काजू जे आहेत मी ह्याला बारीक मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. ह्यामुळं बासुंदी घट्ट होते. तर ही मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि म्हशीचं दूध मी 1 लिटर, फुल क्रीम दूध 1 लिटर घेतलेलं आहे. मस्त असं फुल क्रीमचं दूध आहे म्हशीचं. तुम्ही म्हशीचंच यूज करा किंवा फुल क्रीम यूज करा. म्हशीच्या दुधामध्ये जास्त गाढा असल्यामुळे बासुंदी छान अशी तयार होते. तर आपण सर्वप्रथम काजू आणि बदाम मिक्सरवर पिसून घेऊया, बारीक करून घेऊया. हे बदाम आणि काजू मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. दोन ते 4 वेळा ह्याला फिरवून घ्या चांगलं. बंद करा. हे पाहू शकता छान असं हे काजू आणि बदामाचं मिश्रण झालेलं आहे बारीक. ह्यामुळे तुमची जी बासुंदी आहे, बासुंदीमध्ये अजून टेस्टही वाढते आणि घट्टपणाही येतो. तर हे मी बासुंदीसाठी काजू आणि बदाम हे मी बारीक करून घेतलेले आहेत. चला आपण आता बासुंदी तयार करायला चालू करूया. चला आपण बासुंदी तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅस चालू करून घेऊया. आणि पॅन चांगला गरम होऊ द्या थोडासा. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण जे म्हशीचं दूध आहे, फुल क्रीम दूध आहे, ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बासुंदी ही रेसिपी एकदम खायला हेल्दी आहे आणि लवकर बनणारी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या रेसिपीला. सणासुदीला किंवा कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. छान हेल्दी आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सर्व मिक्स आहे. नक्की तुम्ही रेसिपी बनवून पहा. तर ह्याच्यामध्ये आपण कढई गरम झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण म्हशीचं दूध
हे मी 1 लिटर दूध यूज केलेलं आहे. 3 ते 4 माणसांसाठी मी बासुंदी बनवत आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 लिटर दूध ॲड करत आहे. ही 1 लिटर फुल क्रीम दूध मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे दूध गरम होताना असं हलवत राहायला पाहिजे, नाहीतर खाली लागतं. तर त्याची तुम्ही दक्षता घ्या. आणि हे दूध जसं गरम होईल तसं असं ढवळत राहा, खाली लागता कामा नये. आणि बासुंदी बनवण्यासाठी तुम्ही असं हे पसरट कढई वगैरेमध्येच बनवा, पसरट भांड्यामध्ये बनवा, त्यामुळे बासुंदी ही छान तयार होते. आता ही साय वगैरे आहे मी सगळं त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. ही 1 लिटर दूध आहे. हे तापून आटून हे अर्धा लिटर होईपर्यंत याला आपण हे करून घेऊया, कुक करून घेऊया, याला शिजवून घेऊया. आणि थोडीशी हाय फ्लेम ठेवा, जास्त फ्लेम ठेवू नका, जास्तही कमी ठेवू नका, जास्तही हाय ठेवू नका. लो फ्लेममध्ये ही रेसिपी तयार करा. तर ह्याला कमीत कमी 1 लिटरचा अर्धा लिटर होईपर्यंत ह्याला आपण हे करूया, गरम करून घेऊया. असं हलवत राहा, मधोमध खाली लागून देऊ नका. 15 ते 20 मिनटं असंच आपण त्याला करत राहूया. छान असं दूध उकळत आहे. 5 मिनटं झालेली आहेत हे गरम होऊन. असं हा ढवळत राहा, जेणेकरून दूध तुमचं ओतू जाणार नाही आहे. 4 ते 5 मिनटं झालेली आहेत, पाहू शकता तुम्ही. ही कसं मी दूध आटवून बासुंदी बनवत आहे. ह्याच्यामध्ये खावा वगैरे असं काही मी टाकणार नाही आहे. इन्स्टंट बनण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये खावा यूज करू शकता किंवा दूध पावडर, मिल्क पावडर यूज करू शकता. पण मी विदाऊट मिल्क पावडर, विदाऊट खावा अशी ही मी बासुंदीची रेसिपी तयार करत आहे. पाहू शकता तुम्ही कसे हळूहळू दूध एकदम घट्ट होत चाललं आहे. चमच्याचा हलवत राहा, नाहीतर खाली लागू करपू शकतं. तर थोडंसं हलवत राहा आणि याच्यावरती लक्ष द्या तुम्ही, नाहीतर दूध असं ओतू जाऊ शकतं. असं छानपैकी 1 लिटरचं अर्धा लिटर होईपर्यंत तुम्हाला हे कुक करायचं आहे, दूध शिजवून घ्यायचं आहे. असं छानपैकी असं दूध घट्ट होत आहे, पाहू शकता तुम्ही. चला असंच आपण हलवत राहूया. अजून 5 मिनटं ह्याला कुक करून घेऊया. कसं छानपैकी असं शिजत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे बदाम आणि काजूची पेस्ट बनवली होती मी, ही मी ॲड करत आहे. ही कशासाठी टाकत आहे, तर हे जी आपली बासुंदी आहे मध्ये घट्टपणा येण्यासाठी मी ही टाकलेलं आहे. तर हे जे ह्याच्या गाठी होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि असं हलवत राहा. ती बदाम आणि आपण जी काजूची पेस्ट बनवून टाकलेली आहे छानपैकी अशी हलवून घ्या. त्याची गाठ वगैरे बनणार नाही याची दक्षता घ्या. छान असं घट्ट दूध होत चाललेलं आहे, पाहू शकता. एक 7-8 मिनटं शिजून झालेलं आहे. अजून कमीत कमी 5-6 मिनटं असंच आपण ह्याला शिजवत राहूया. ह्याच्यामध्ये असा चमचा तुम्ही ठेवा, कारण हे दूध जरी ओतू गेलं तर हे वरती आलं तर हे ओतू जात नाही आहे. हे चमचा असा ठेवू शकता तुम्ही. ह्यानं ओतू गेलं तर बाहेर त्याची एअर निघून जाते, तर ह्याची काळजी घ्या. खाली करपणार नाही आहे
ह्याची काळजी घ्या, असं हलवत राहा. आता मग आपण ह्याला अजून 3 ते 5 मिनटं ह्याला अजून आपण कुक करून घेऊया. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. मस्त असं दूध कुक होत आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याला आपण 4 ते 5 मिनटं अजून एकदा कुक करून घेऊया. आता कशी घट्ट झालेलं आहे दूध, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करूया. ह्याच्यामध्ये ही जी साखर आहे ही ॲड करू. थोडी थोडी अशी वरून टाका. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर टाका. मी हाफ वाटी टाकलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे, जर जास्त गोड असेल तर पूर्ण भरून वाटी टाका. मी अर्धी हाफ टाकलेली आहे, मला जास्त गोड नको आहे. तर ह्याला अजून आपण 5 ते 6 मिनटं अजून कुक करून घेऊया. असं हलवत राहा, खाली करपू नये ह्याची दक्षता घ्या, कारण हे करपू शकते. साईडनं बघा कसं साय अशी जमा होते, ते साय काढत राहा आणि असं त्याला हलवा. अजून एक 5 ते 6 मिनटं ह्याला छानपैकी असं कुक करून घ्या. हे बघा छानपैकी अशी साय येत आहे. ह्याला अजून 5 ते 6 मिनटं अजून छानपैकी ह्याला कुक करा. आणि ह्याच्यामध्ये आता मी आणखीन वेलची पावडर टाकत आहे, ते ॲड करून कुक करून घेत आहे. तसं चांगलं असं हलवून घ्या. अजून 4 ते 5 मिनटं ह्याला कुक करून घ्या. बघा असं जाडसर अशी आपली बासुंदी तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे बदाम आहेत, बदाम अर्धे ह्याच्यामध्ये टाकणार आहे, अर्धे वरून गार्निश करताना वरून टाकणार आहे. हे काजू आहेत, काजू हे थोडेसे अर्धे वरून टाकणार आहे. मग हे चारोळे आहे, चारोळे हे टाकणार आहे वरून, थोडेसे ठेवणार वरून गार्निश करण्यासाठी. आपली बासुंदी रेडी आहे. कशी छानपैकी अशी घट्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम अशी मस्त अशी झालेली आहे. ही मी न खवा ॲड करता, न मिल्क पावडर ॲड करता, दूध आटवून बनवलेली रेसिपी आहे. एकदम छान अशी हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या जे कमेंट असतील ते मला कळवा. तुमचे काय कमेंट असतील ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही नक्की रेसिपी तुम्ही तयार करून पहा आणि मला कळवा. धन्यवाद. तर बासुंदी मी बाउलमध्ये सर्व करण्यासाठी काढत आहे. कशा प्रकारे छान अशी आपली बासुंदी तयार आहे, तुम्ही पाहू शकता. घट्ट किती मस्त झालेली आहे. त्याच्यावरून आपण हे बदाम वरून गार्निशसाठी टाकणार आहोत. हे चारोळे आहेत, चारोळे आपण हे वरून टाकणार आहोत. आणि काजू, हे ड्रायफ्रूट आपण वरून छानपैकी गार्निशसाठी टाकलेले आहे. तुम्ही पाहू शकता कशी छानपैकी अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपण आता खाण्यासाठी ही रेसिपी छान अशी गोड डिश घेऊ शकतो.